नमस्कार. येत्या 15 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. यावेळची निवडणूक कोणत्या दोन गटांमध्ये, दोन पक्षांमध्ये नसून, दोन विचारधारेमध्ये नसून, यावेळची लढाई ही धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये आहे. आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करताना निर्णय करायचा आहे, आपण धर्माच्या बाजूने उभे राहणार की अधर्माची साथ देणार. या मुंबई महानगरामध्ये हिंदू समाजाचं जीवन संकटात सापडलेले आहे. या महानगराची डेमोग्राफी चेंज होते. या महानगराचा महापौर कोण होणार हा हिंदूंच्या समोर मोठा प्रश्न आहे. लव जिहाद, लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू समाजासमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. अशा वेळेला बंधू आणि भगिनींनो, आपल्याला विचार करायचा आहे, आपण कुठे उभे राहणार आहोत. आपण आपल्या समोर सगळ्यांना मतदानासाठी बाहेर काढणार आहोत की नाही, हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आपल्या मनामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. आपला कोणीतरी नातेवाईक, आपली पत्नी, आपला भाऊ, आपला मामा, आपला काका अधर्माच्या पक्षातून उभा आहे. अशा वेळेला आपल्याला निर्णय करावा लागेल. श्रीकृष्णाचा संदेश जो कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिला होता तो आठवावा लागेल. अर्जुनाने युद्ध करायला नकार दिला की समोर सगळे माझे नातेवाईक आहेत, मी यांच्या विरुद्ध कसं लढू. त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणतात, तुला धर्माच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, तुला अधर्माच्या विरोधात लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी यावेळी मतदान करताना भगवान श्रीकृष्णाचा संदेश आठवावा आणि असं धर्माच्या बाजूने उभं राहणारं कोणतं गठबंधन आहे, कोणते उमेदवार आहेत जे हिंदूंचं हित जपतील, त्यांना मतदान स्वतः करायचंय आणि मतदानाच्या दिवशी अधिकाधिक लोकांना हिंदू हिताच्या दृष्टीने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायचं आहे. एवढंच आपल्याला निवेदन करतो. आपण सगळे ते कराल आणि हिंदुत्वाला विजयी कराल असा मला विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.